आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चेसाठी यावेळेला आपण आज आमंत्रित केलेले आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आणि भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते भागवत कराड यांना। दोन्ही मान्यवरांचं मी याला स्वागत करतो। भागवत कराडजी आपल्यापासून सुरुवात करेल। खरं तर यूपीए सरकारच्या तुलनेमध्ये आज भारताची अर्थव्यवस्था कुठल्या बाबतीत अधिक सक्षम आहे आणि त्याचबरोबर अधिक मजबूत आहे असा भाजपचा दावा आहे? भागवतजी। विशाल, मी आता आपल्या बातम्या ऐकत होतो आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची पत्रकार परिषद सुद्धा ऐकली। हो, त्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे, भारताची इकॉनॉमी आता अत्यंत वेगाने वाढत आहे। हो, आणि मला नमूद करावंसं वाटतं, ज्यावेळेस हे यूपीए सरकार होतं तर यूपीए सरकारमध्ये भारत देशाची इकॉनॉमी 5 फ्रेजाईल मध्ये होती, म्हणजे खालून 5व्या होती। आणि आता ही इकॉनॉमी एवढी वाढलेली आहे, जर तुम्ही इकॉनॉमी जर पाहिलं तर 2014 मध्ये 2.4 इतकंच फक्त आर्थिक हे होतं, पण आता 4.15 हे ट्रिलियन डॉलर्स आपली इकॉनॉमी झालेली आहे। पर कॅपिटा जर इन्कम घ्यायचा असेल तर 2014 मध्ये फक्त 86,000 पर कॅपिटा इन्कम होतं, आता जवळजवळ 2.5 लाख पर कॅपिटा इन्कम झालेलं आहे। आताच आपण सांगितलं की फॉरेक्स रिझर्व 2014 मध्ये 3 बिलियन डॉलर्स होतं, आता जवळजवळ 600 बिलियन डॉलर्स झालंय। आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर भारत देशाची इकॉनॉमी एक स्टेबल इकॉनॉमी, अत्यंत वेगानं वाढणारी इकॉनॉमी, आणि वेगानं वाढणारच नाही तर एक्सपोर्ट मध्ये सुद्धा आपण बरंच काही प्रोग्रेस दाखवला आहे। उदाहरणार्थ डिफेन्स जर पाहिलं आपण, डिफेन्स सेक्टर मध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेनं आपण एक्सपोर्ट केलेले। फक्त एक्झाम्पल देतो तुम्हाला डिफेन्सचं। तर एकंदरीत भारत देशाची इकॉनॉमी स्टेबल आहे, चांगली आहे। आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर आपण एक काँग्रेसच्या काळामध्ये इंदिरा गांधीने नारा दिला होता, गरिबी हटाओ, गरिबी तर हटलीच नाही, पण गरिबांना मात्र दरी वाढत गेली। मोदी साहेबांच्या काळामध्ये जवळजवळ 25 कोटी जे बिलो पॉवर्टी लाईन लोक होती ती पॉवर्टी लाईनच्या वर आली एकंदरीत। आणि हा आपला रिपोर्ट नाही, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा रिपोर्ट आहे। तर एकंदरीत मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जसं इकॉनॉमी बद्दल मी बोललो, जसं आपण UPI बद्दल बोललात, जसं बँक खाते त्यावेळेस म्हणजे झिरो बॅलन्स वरती जवळजवळ 58 कोटी लोकांचे, गरिबांचे बँक अकाउंट ओपन केलेले आहेत। त्याही पेक्षा जर त्या झिरो बॅलन्स असून या 58 कोटी अकाउंट वरती 2.82 लक्ष कोटी रुपये जमा आहेत। मला आठवत आहे, मी त्यावेळेस राजकारणातही नव्हतो। 1985 ला राजीव गांधी प्रधानमंत्री होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, आम्ही 100 रुपये केंद्रातून पाठवतो आणि त्यातले फक्त 15 रुपये त्या लाभार्थ्याला मिळतात। 85 रुपये मध्ये कोण खातं माहित नाही, म्हणजे भ्रष्टाचार होतो। नक्की। त्याही पेक्षा माननीय मोदी साहेबांच्या काळामध्ये आपल्या भारत सरकारने UPIचं इनोव्हेशन केलं आणि आपणच सांगितलं, जसं 30 देशामध्ये UPI वापरला जातो। जाम ट्रायनिटी म्हणजे जनधन अकाउंट जे ओपन केलेले मी आता सांगितलं, त्याला आधार कार्ड आणि मोबाईल लिंक केल्यामुळे DBT आपल्याकडे आणला आणि DBT आल्यानंतर त्याचा फायदा गोरगरिबांना होतोय। एकंदरीत भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगल्या वेगाने वाढतीये आणि भारताची ही आर्थिक परिस्थिती वाढत असताना आपण म्हणतो ना गुड गव्हर्नन्स, प्रधानमंत्री मोदी साहेबांचा गुड गव्हर्नन्स मधूनच ही प्रगती होतीये। आपल्याला माहित आहे, UPAच्या काळामध्ये 4 ते 5 केंद्रीय मंत्री, स्वतः केंद्रीय मंत्री जेलमध्ये होते भ्रष्टाचारमुळे। मोदी साहेबांच्या काळामध्ये एकाही मंत्र्यावरती आरोपही झालेला नाही, कारण गव्हर्नन्स चांगला आहे। जसं तुम्ही भाजपची ही बाजू मांडली त्याचप्रमाणे मला हर्षवर्धनजी यांच्याकडून काँग्रेसची देखील बाजू जाणून घ्यायची आहे। आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईलच, मात्र हर्षवर्धनजी, भारत विदेशी कर्जात बुडालेला होता, फ्रजाईल 5 अर्थव्यवस्थांपैकी एक होता। जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं त्यावेळीच भारताला या संदर्भातला इशारा दिला होता।
त्यातून आपण आत्ता तरी बाहेर पडलेलो आहोत का? काय तुमचं ऑब्झर्वेशन सांगताय? आपल्याला आंतरराष्ट्रीय सगळ्या स्तरातून आपली कोंडी होत चाललेली आहे. कांद्याचा जो प्रश्न आहे तो का निर्माण झाला आहे? हां तर कांद्याचा प्रश्न एकीकडे शेतकऱ्यांचा जरी असला तरी